5 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, निवृत्ती माळी, गणेश नागरे असे मखमलाबाद भागात गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना माहिती मिळाली की पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मखमलाबाद रोड पंचवटी येथे 2 इसम देशी बनावटीचे पिस्तल घेऊन येणार आहेत। त्यावरून सदरची माहिती प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मखमलाबाद रोड पंचवटी येथे या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून इसम अजय रमेश वाघ वय वर्ष 19, गौरव पोपट वळवी वय वर्ष 19 यांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्तल व 9 जिवंत काडतुसे असा एकूण 69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचे 2 देशी बनावटीचे पिस्तल व 9 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून दोन्ही इसमांवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।